नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी स्लीव्ज डिझाइन बघणार आहोत। तर इथे मी मेन फॅब्रिक आहे ब्लाउज पीसचं ते कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तरची जी स्लीव्ज आहे ती मापामध्ये कटिंग करून घेतलेली आहे। अस्तरची जी स्लीव्ज आहे त्याच्यापेक्षा थोडीशी एक्स्ट्रा मेन फॅब्रिक जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे साइडने। आता ही अस्तरची स्लीव्ज आहे ती मेन फॅब्रिकला अटॅच करून घ्यायची। तर खाली मेन फॅब्रिक सरळ करून ठेवलंय आणि त्याच्यावर अस्तरची स्लीव्ज ठेवलेली आहे आणि खाली अर्धा इंचाचं मार्जिन ठेवून शिलाई करून घेतली। अस्तर पलटी करून एक अस्तरवर प्रेस स्टिच देऊन घेतली आणि ही स्टिच जी आहे ती अस्तरवरच आली पाहिजे। त्यानंतर अस्तर पूर्णपणे आतल्या बाजूने फोल्ड केलं आणि खालच्या बाजूने स्टिच करून घेतलं। सगळीकडून अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे काही मेन फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर अशी ही स्लीव जी आहे ती तयार झाली आहे। आता याच्यावर डिझाइन तयार करण्यासाठी मी इथे कॅनव्हास पेपर वापरणार आहे। स्लीवची तयार लेंथ आहे 9.5 इंच, तर इथे अर्धा इंच खाली स्टिचिंगमध्ये गेलं आणि 10 इंच शिल्लक राहिलेलं आहे। 1 इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलं होतं स्टिचिंगसाठी। स्लीवची जेवढी लेंथ आहे तेवढाच कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि त्याला मध्ये फोल्ड केलं आहे। वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून दिलेलं आहे। त्याच्या खाली 2 इंचावर मार्किंग केलं, परत अर्धा इंच सोडून दिलं, परत 2 इंचावर मार्किंग केलं, परत अर्धा इंच सोडून दिलं आणि परत 2 इंचावर मार्किंग करून अर्धा इंच परत खाली सोडून दिले। तर असे हे बॉक्स जे आहेत ते ड्रॉ करून घेतलेले आहेत। मध्ये जे आहे ते अर्धा इंच गॅप राहणार आहे आणि वरती अर्धा इंच खाली अर्धा इंच ते पण एक्स्ट्राचं घेतलेलं आहे। तर इथे आता जे काही 2 इंचाचा बॉक्स आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचा आहे। 1 इंचावर मी इथं मार्किंग करून घेतलं। 3 बॉक्स आपले तयार होतील आणि सेंटर पॉईंट पासून आडवं 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं बघू शकता, जर आकार मोठा हवा असेल डिझाईनचा तर थोडंसं 1 इंच घेतलं तरी चालेल। तर मी ते 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलंय आणि जे सेंटर पॉईंट पासून जे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं होतं आडवं, तर ते असे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे। इथे जो डायमंड शेप आहे तो तयार होईल, तर त्याप्रमाणे हे 3 जे आकार आहेत ते जोडून घ्यायचे आहेत। इथे पाहू शकता, तर हे ड्रॉ करून झालेलं आहे। तर इथे मावते का व्यवस्थित पाहिले, वरून मी 1.5 इंच सोडून देणार आहे आणि खाली थोडीशी जागा शिल्लक राहते। तर व्यवस्थित हे 3 शेप जे आहेत ते तिथे व्यवस्थित बसत आहेत। खाली एक्स्ट्राचं जे आहे कॅनव्हास ते मी कटिंग करून घेतलं, साईडने पण थोडं एक्स्ट्रा ठेवून बाकीचं जे आहे ते कटिंग करून घेतले। आता हे जे आकार आहेत ते दुसऱ्या बाजूला पण आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे। तर दुसऱ्या बाजूला जे आहे ते हलकंसं दिसतं ते आहे तसं दुसऱ्या बाजूला ड्रॉ करून घ्यायचं। अस्तरवर आता हे कॅनव्हास जे आहे ते इस्त्रीच्या मदतीने मी चिटकून घेतलेलं आहे आणि सेंटर पॉईंट ह्याचा मार्किंग केला। अस्तर जे आहे ते कडेने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे। आता हे अस्तर जे आहे ते चारही बाजूने फोल्ड करून घ्यायचं आहे। कॅनव्हास चिटकवताना जी कॅनव्हासची जी शाईन करणारी बाजू आहे ती कपड्याच्या साईडला ठेवायची आणि मग त्याच्यावर प्रेस करायचं, म्हणजे ते छान चिकटलं जातं। असं मी हे चारही बाजूने फोल्ड करून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेतलं। स्लीव जी आहे ती सेंटरला फोल्ड करायची आणि असं सेंटर मार्किंग करून घेतलं। त्याच्यानंतर वरून 1.5 इंच सोडून हा जो डिझाईन आहे ती लावून घ्यायची आहे। तर बरोबर यालाच सुद्धा सेंटरला सेंटर मॅच करत ही डिझाईन ठेवून घेतली आणि त्याला पिना लावून घेतलेल्या आहेत आणि जसा आकार आहे 3 आकार जे काही आहे त्याप्रमाणे आपल्याला हे सगळं स्टिच करून घ्यायचं आहे। बारीक स्टिच द्यायची, व्यवस्थित कॉर्नरच्या ठिकाणी आल्यानंतर सुई आतमध्येच ठेवून डिझाईन फिरवून घ्यायची आणि मग स्टिच करायचं आहे। तर मी असं हे जे 3ही आकार आहेत त्याला स्टिच करून घेतलं आहे। मध्ये जे आता अर्धा इंच आपण सोडून दिलं होतं तर त्याच्याबरोबर सेंटर पॉईंटला कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आतमध्ये आपल्याला फोल्ड करता येईल। हे आता जसा आतला आकार आहे त्याप्रमाणे थोडं 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून आतला जो भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। याला बरोबर कॉर्नरला असे नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे ते छान पलटी होतं। असे हे 3ही आकार जे आहेत ते मी कट करून घेतले आणि त्याला नॉचेस देऊन घेतलेले आहेत। आता हे आतमध्ये पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे छान ते फिनिशिंगमध्ये तयार होतं। आणि त्याला आतल्या बाजूने हातशिलाई करायची आहे। ज्या बाजूने आपण फोल्ड केलेलं नाही त्या बाजूने फोल्ड करून आतमध्ये हातशिलाई सगळीकडून करून घ्यायची आहे। इथे छान आता फोल्ड करून घेतलंय आणि प्रेस करून घेतले। त्याच्यावर जसा आकार आहे त्याप्रमाणे कडेने अगदी त्याला प्रेस स्टिच देऊन घ्यायचे आहे 3ही आकारांवर आणि असं शो बटन लावून तुम्ही त्याला डेकोरेट करू शकता किंवा याच्यावर लेस सुद्धा लावू शकता तुम्ही। तर ही सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन तयार झालेली आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।